बातम्या सुपरफास्ट 100. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला. यात एका व्यक्तीची ओळख पटली आहे तर 20 जखमींवर उपचार सुरू आहेत. दिल्लीत झालेल्या स्फोटात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवेदना व्यक्त केल्या. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली. गृहमंत्री अमित शहांनी दिल्ली ब्लास्टच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. उपस्थित पोलीस कमिशनर्सनी शहांना आतापर्यंतच्या तपासाबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिल्लीत झालेल्या स्फोटावरून संवेदना व्यक्त केल्या. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट हृदयद्रावक आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. गृहमंत्री अमित शहांकडून दिल्ली ब्लास्टच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. दिल्ली पोलीस कमिशनरसह इतर अधिकाऱ्यांकडून अमित शहांनी स्फोटाबाबत माहिती घेतली. बॉम्बस्फोटातील कारचं पुलवामा कनेक्शन समोर आले. शेवटच्या वेळी पुलवामाच्या एका व्यक्तीला i20 कार विकण्यात आल्याचं समोर आलंय तर गुरुग्राममधील सलमानच्या नावे कारचं रजिस्ट्रेशन असल्याची माहिती आहे. दिल्ली ब्लास्टच्या UAPAच्या आधारे गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. NIAलाही तपास सोपवला जाण्याची शक्यता आहे. कार पार्किंगमध्ये लावणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. दिल्ली ब्लास्टचं फरीदाबाद कनेक्शन समोर आलंय असा दावा समोर येतोय. डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर आदिलची तपासणी यंत्रणांकडून केली जाते. डॉक्टरच्या घरातून 2,900 किलो स्फोटकं जप्त झाली होती. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे तर संशयास्पद वाहनांची कसून तपासणी केली जाते. दिल्लीतील घटनेनंतर नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संघ कार्यालयात जाणाऱ्या प्रत्येक गल्लीत सशस्त्र पोलीस तैनात केले असून मुख्यालयामध्ये जाणाऱ्यांची कसून चौकशी केली जाते. दिल्लीतील कार स्फोटामुळे आर्थिक राजधानी असलेली मुंबई हाय अलर्टवर गेलेली आहे. संपूर्ण शहराला छावणीचं रूप आलेलं आहे. दादरमधील सिद्धिविनायक मंदिराबाहेर मोठा बंदोबस्त बघायला मिळतोय. दिल्ली स्फोटानंतर पुण्यामध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आलाय. पुणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. दरम्यान प्रवाशांची कसून चौकशी केली जाते. सोलापूर महानगरपालिकेकरता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेत अबकी बार 50 पारचा नारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटलांसह 4 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवगिरी नागरी सहकारी बँकेची 5,33,00,000ची फसवणूक केल्याच्या आरोपातून ही कारवाई करण्यात आली आहे तर बँकेकडे गहाण मशिनरीही विकल्याचा आरोप आहे. अमरावतीच्या कोंडेश्वरमध्ये विपश्यना केंद्र आणि विद्यार्थ्यांकरता अभ्यासिकेची निर्मिती केली जाणार आहे. पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते विपश्यना केंद्राची पायाभरणी केली जाते. मुंबई शहरांसोबत राज्यातील प्रमुख शहरातील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. वाढतं प्रदूषण कमी करण्याकरता उपाययोजना केल्या जात आहेत मात्र त्यासाठीचा निधी खर्च करण्यात येतोय. त्यासाठीचा निधी खर्च करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हात आखडता घेतल्याचं समोर आलंय. मुंबईनं 938 कोटी रुपयांच्या निधीमधून 574 कोटी खर्च केले परंतु प्रदूषण काही कमी करण्यात महापालिका यशस्वी ठरलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा उद्यापासून होणार आहे. 3,59,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यात 32 अभ्यासक्रमांचा समावेश आहे. मेट्रो 7 या मार्गिकेवर कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेले मेट्रोचे डबे 3.5 वर्ष उलटत नाहीत तोच गंजल्याचं समोर आलंय. गाडीच्या डब्यांच्या वरच्या भागाला गंज चढू लागला असून आता या डब्यांची देखभाल होते की नाही असा प्रश्न विचारला जातोय. ही स्थिती राहिली तर भविष्यात मेट्रोचे डबे लवकरच खराब होऊन त्याकरता केलेला खर्चही वाया जाण्याची भीती व्यक्त होतीये. वंदे भारत आणि वंदे स्लीपर ट्रेनच्या देखभाल दुरुस्तीकरता पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वर टर्मिनसजवळ डेपो उभारण्यात येणार आहे. सध्या जोगेश्वरी आणि राम मंदिर स्टेशन दरम्यान टर्मिनसचं काम सुरू करण्याकरता डेपोसाठी जागा निश्चित करण्यात अडचणी येत आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर डेपोचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई एसटी महामंडळाच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगला यंदाच्या दिवाळीत विक्रमी प्रतिसाद मिळालाय. केवळ ऑनलाईन तिकीट विक्रीतून 21,44,00,000ची विक्रमी महसूल गोळा केला जातोय. तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 4.77 कोटी रुपयांनी वाढल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
प्रभादेवी पुलाच्या दोन्ही बाजूचं तोडकाम पूर्ण झालंय। या पुलाच्या तोडकामाकरता तब्बल 78 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता। त्यामुळे लवकरच हा पूल इतिहास जमा होणार असून नवीन पुलाच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होईल। भारतीय रिझर्व्ह बँकेने जुनियो पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जारी करण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे। या सुविधेमुळे खास अल्पवयीनांकरता तयार केलेले यूपीआय वॉलेट सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याद्वारे मुलं खात्याशिवाय यूपीआय पेमेंट करू शकतील। पासवर्ड निवडण्यात लोकांचा निष्काळजीपणा अजूनही कायम आहे। 2025 मध्ये लीक झालेल्या 2 अब्जाहून अधिक खात्यांच्या पासवर्डचं विश्लेषण केलं असता त्यात धक्कादायक माहिती समोर आली। 100 सर्वात सामान्य पासवर्डच्या यादीत India@123 हा 53व्या क्रमांकावर पासवर्ड आहे आणि 123456 हा एकटा पासवर्ड तब्बल 76 लाख लोकांनी वापरलेला आहे। मुंबईसह सगळ्या महापालिकांच्या हद्दीतील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत। त्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला पादचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आदेश दिलेत। त्या सगळ्या महापालिकांना फुटपाथवरील अतिक्रमणाच्या तक्रारींवर 15 दिवसात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। देहूमध्ये अहिल्यानगरच्या भाविकांनी स्वच्छता अभियान राबवलं। या उपक्रमातून स्वच्छता हीच सेवा हा संदेश देण्यात आला। मावळच्या देहूमध्ये कार्तिकी यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे। भाविकांच्या सोयीकरता यात्रेदरम्यान 80 फिरकी शौचालये, पाण्याचे टँकर्स, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता मोहीम उपलब्ध करून देण्याचे बैठकीत ठरले आहे। तसंच भाविकांच्या आरोग्य सुरक्षेकरता खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणीही करण्यात येणार आहे। आळंदीच्या दिशेने निघालेल्या पायी दिंडीचं माळशेज घाटात आगमन झालं। दरम्यान दर्शनाकरता भाविकांनी मोठी गर्दी केली। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्याकरता ही दिंडी निघाली आहे। दिल्लीत झालेल्या ब्लास्टमुळे मोठा हादरा बसलाय। अशातच लाल किल्ल्याचं पर्यटन काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाल किल्ला हा बघण्याकरता काही दिवस बंद असेल। सुरक्षेच्या कारणामुळे दिल्ली पोलिसांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर या भागाला पोलीस छावणीचं सुद्धा स्वरूप आलेलं आहे। लाल किल्ला बघण्याकरता रोज खूप मोठ्या प्रमाणात लोक येत असतात, पण पुढचे काही दिवस हा लाल किल्ला बंद राहणार आहे। लाल किल्ल्याजवळ नेमकं काय घडलं ते आपण आता बघूयात। लाल किल्ल्याजवळ गेट नंबर 1 वर मेट्रो स्टेशन आहे। त्या मेट्रो स्टेशनला कारचा ब्लास्ट झाला। तिथं एक सिग्नल होता, तिथं कार होती आणि कारचा ब्लास्ट झाला। गेट नंबर 1 जवळ I-20 कारमध्ये हा ब्लास्ट झालाय। 6:45 ते 45 मिनिटाच्या दरम्यान हा शक्तिशाली ब्लास्ट झाला आणि ब्लास्ट नंतर आसपासच्या सगळ्या कार जळून खाक झाल्या। गर्दीच्या ठिकाणी हा ब्लास्ट झालेला आहे। रस्त्याला हादरे बसले, बाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या। मृतांचा आकडा 9 आहे आता, पण तो वाढण्याची भीती व्यक्त होते आहे आणि साधारणपणे 20हून अधिक जण जखमी झालेले आहेत। इमारतींच्या काचा फुटल्या त्याचा खच बघायला मिळाला। रस्ते हादरले, इमारती हादरल्या। काही तासांपूर्वीच दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आलेला होता। फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं हस्तगत करण्यात आली होती। बॉम्बस्क्वॉडकडून संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन काल रात्रीपासून राबवलं जात आहे। दरम्यान दिल्लीत नेमकं घडलं काय तो घटनाक्रम आपण समजून घेऊया। तर संध्याकाळची वेळ 6:42 का 52 झाली होती आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर सिग्नलवर I-20 कार येऊन थांबली। गर्दीची वेळ होती, पुढे मागे सगळीकडे गाड्या होत्या रस्त्यावर, त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक होती, गर्दी होती। अचानक सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये मोठा असा ब्लास्ट झाला। ब्लास्ट झाल्यानंतर त्या ब्लास्टमुळे आग सुद्धा लागली। आजूबाजूच्या गाड्यांना सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागला। तर दिल्लीमध्ये नेमका कुठे ब्लास्ट झाला ते आपण या मोठ्या स्क्रीनवर बघूया। नवी दिल्लीमध्ये रात्री 6:42 ते 45 मिनिटांपर्यंत हा ब्लास्ट झाला। बघा, हा लाल किल्ला आहे। लाल किल्ला बघायला आपण सगळेजण जात असतो, पण या लाल किल्ल्याच्या गेट नंबर 1 हे गेट नंबर 1 आहे। इथून काही मीटर अंतरावर हा ब्लास्ट झाला। किती मीटर अंतरावर? तर साधारणपणे 400 ते 500 मीटर अंतरावर हा ब्लास्ट झालेला आहे। बघा, ब्लास्ट कुठे झाला आणि लाल किल्ल्याचं गेट कुठे आहे? मेट्रो स्टेशनच्या जवळ हा सिग्नलवर ब्लास्ट झाला, कारचा ब्लास्ट झाला
आणि या कारच्या ब्लास्टमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झालेले आहेत.